प्रभू येशूच्या जन्माला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली 2025 वर्ष पूर्ण होती. त्यानिमित्त पोप फ्रान्सिस यांनी 2025 हे वर्ष जुबिली वर्ष म्हणून घोषित केले आहे. या जुबिली वर्षाच्या तयारीला आपण ख्रिस्त राजाच्या सणाच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 2023ला सुरुवात केली आहे आणि 24 नोव्हेंबर 2024ला या जुबिली वर्षाचे रीतसर उद्घाटन पोप महाशयाद्वारे केले जाणार आहे. जुबिली वर्ष 2025चा मुख्य उद्देश आणि जुबिली वर्ष इंग्रजीमधील 4R या अक्षराप्रमाणे साजरे करणे होय. रेस्ट विश्रांती, रिव्ह्यू पुनरावलोकन, रिस्टोर परतफेड पुनर्रचना, रिकॉन्सिलेशन समझोता समेट. जुबिली वर्षाची वैशिष्ट्ये. या जुबिली वर्षाची 7 वैशिष्ट्ये आहेत. तीर्थयात्रा, पवित्र द्वार, समेट, प्रार्थना, उपासना, श्रद्धा प्रकटीकरण, पापदंड क्षमा. या सिल्वर जुबिली वर्षातील प्रमुख 3 मुद्दे म्हणजे तीर्थयात्रा, समेट, पापदंड क्षमा आणि आज या तिन्ही मुद्द्याची गरज आहे ती ख्रिस्ती जन्मभूमीला. जेरुसलेम एक गहन आध्यात्मिक महत्त्व असलेले शहर ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लामसाठी पवित्र मानले जाते. ज्यू धर्मासाठी येथे प्राचीन टेम्पल माउंट आहे जो पहिल्या आणि दुसऱ्या मंदिराचा स्थान आहे. ख्रिश्चन धर्मात हे ठिकाण येशूच्या ख्रिस्ताच्या क्रुसावर चढविण्याचे आणि पुनरुत्थानाचे स्थान आहे, ज्यामध्ये होली सेपल्कर चर्चचा महत्त्वाचा भाग आहे. इस्लामसाठी अल अक्सा मस्जिद आणि डोम ऑफ द रॉक येथे आहे, जिथे पैगंबर मुहम्मद यांनी स्वर्गारोहण केले आहे असे मानले जाते. शतकानुशतके बॅबिलोनी, रोमन, क्रुसेडर आणि ऑटोमेन साम्राज्यासारख्या सत्तांनी जेरुसलेमवर विजय मिळवला आणि संघर्ष केला, ज्यामुळे ते कायम विश्वास, इतिहास आणि सांस्कृतिक व राजकीय गुंतागुंतीचे केंद्र बनले. इस्रायलमध्ये सध्या गाझा पट्टीतील हमास आणि इतर दहशतवादी गटांसोबत तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. गाझा पट्टीतील नागरी वस्त्यावर हवाई हल्ले आणि रॉकेट हल्ल्यामुळे मानवीय संकट तीव्र झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने तात्काळ युद्धविराम आणि शांतता चर्चेसाठी आवाहन केले आहे. तथापि परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आणि अस्थिर आहे. या संकटातून वाचण्यासाठी आज आशेचे किरण म्हणजे प्रभू येशूचा ख्रिस्ताचा जन्म. ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा क्षण, जो शांती, प्रेम आणि क्षमेला प्रोत्साहन देतो. येशू ख्रिस्ताने शांततेचा प्रयत्न करणाऱ्यांना धन्य असे म्हटले आणि त्याच्या या शिकवणीमधून जेरुसलेम आणि इस्रायलसाठी मार्गदर्शन मिळू शकते. धार्मिक संघर्षावर मात करून प्रेम आणि सामंजस्याला प्राधान्य दिल्यास या पवित्र भूमीत एकतेचा संदेश पोहोचवता येईल. ख्रिसमसचा खरा अर्थ म्हणजे द्वेष आणि तणाव दूर करून मानवजातीला एकत्र आणणे. जर येशूच्या शिक्षाचा स्वीकार केला तर जेरुसलेम आणि इस्रायलमधील संघर्ष शांततेत बदलू शकतो. हा सण केवळ आनंदाचाच नव्हे तर जगासाठी शांतीचा संदेश पोहोचवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. तरी सुद्धा शांती सर्व धर्माच्या मध्यवर्ती शिकवणीमध्ये आहे. ज्यू धर्म सांगतो, शांतीचा शोध घ्या आणि ती साधा. स्तोत्र 34:14. ख्रिश्चन धर्म येशूच्या वचनाद्वारे शांततेचे महत्त्व अधोरेखित करतो. शांततेचे प्रयत्न करणारे धन्य आहेत. मॅथ्यू 5:9.
इस्लाम न्याय आणि सामंजस्याची शिकवण देतो. जसे कुराण म्हणतो, देव त्यांना आवडतो जे न्यायप्रियतेने वागतात. कुराण 49:9. इतिहास आणि श्रद्धेने घडवलेल्या या भूमीत सामंजस्य, सहअस्तित्व आणि आशेच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सामायिक मूल्याचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. ख्रिश्चन धर्मीय 2025 मधील पवित्र वर्ष साजरे करण्याची तयारी करत आहेत, ज्याला जुबिली वर्ष असे नाव दिले गेले आहे. शांती, सामंजस्य आणि नूतनीकरण यावर लक्ष केंद्रित करत बायबलच्या परंपरेवर आधारित हे वर्ष क्षमा, न्याय आणि मुक्ती यांचा संदेश देते. येशूच्या कैद्यांना स्वातंत्र्य जाहीर करण्यासाठी लूक 4:18 या मिशनने प्रेरित होऊन हे पवित्र वर्ष संघर्षग्रस्तांना मदत करण्यासाठी, बरे करण्यासाठी, अन्यायापासून मुक्त शोधण्यासाठी ख्रिश्चनांना बोलवते. पवित्र स्थळाकडे तीर्थयात्रा, दानशूरतेची कृत्ये आणि सामूहिक प्रार्थना यामार्फत ख्रिश्चनांना करुणा, एकता आणि आशेवर आधारित जग घडवण्याची जबाबदारी आठवण करून दिली जाते. ही जेरुसलेमसाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी आवश्यक शिकवण आहे. धन्यवाद. तरी सुद्धा शांती